तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बस आगार परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत। गुरुवार 12 मार्चच्या दुपारी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 55,000 रुपये किमतीची सोन्याची गहूपोत अज्ञाताने लंपास केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बस आगार व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। फिर्यादी सत्यभामा रामचंद्र मुंढे वय 65 वर्ष राहणार मांजरी तालुका बाळापूर ह्या गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास जळगाव जामोद आगारावरून अकोला येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या। बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची सोन्याची गहूपोत अत्यंत शिताफीने चोरली। बसमध्ये बसल्यानंतर गळ्यातील दागिना नसल्याचे लक्षात आले। परिसरात शोधाशोध केली असता काहीही मिळून आले नाही। या प्रकरणी सत्यभामा मुंडे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 202/2026 दाखल करण्यात आला। पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर व पोलीस कॉन्स्टेबल अयूब शेख हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव।